ग्रंथाचा 10वा अध्याय सुरू आहे. त्या 10व्या अध्यायामध्ये पातके आणि त्यांचा भोग, कोणते पाप केल्यानंतर कोणत्या भोगाची प्राप्ती होते. आवाज यायला का? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ताई, तुमच्या चरणाला वंदन, सर्व साधकांना वंदन. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आपण कालच्या भागामध्ये धर्माधर्म निर्णय जे ऋषी करतात आणि धर्माधर्म निर्णय करून पुन्हा त्याच्यावर विचार करतात, आपला निर्णय बरोबर आहे का, असा विचार करूनच पुन्हा ते यमराजाकडं दंड देण्यासाठी पाठवतात. ते स्वतः दंड देत नाहीत. स्वतःच्या मनानं ते कुणालाही शिक्षा करत नाहीत. तर नीतिशास्त्र सर्व धर्मराजाला सांगतात, यमराजाला सांगतात. आणि धर्मराजा दूतासह आज्ञा करतो की हा महापातकी आहे, यास कुंभीपाकी घाला. नरक आहे कुंभीपाकी, अतिशय घाणेरडं कुंभीपाकी नरक, त्याच्यामध्ये घाला असं दूताला आज्ञा करतात. पण ऋषीमुनी स्वतः त्यांना शिक्षाही देत नाहीत, फक्त धर्माधर्म सांगतात. त्यांना पाप केलं आणि त्या पापासाठी कोणती शिक्षा द्यावी लागेल ही सांगतात, फक्त शिक्षा देत नाहीत असे. आणि पुन्हा प्रेतनाथ जो आहे तो यमधर्म, तो मात्र शिक्षा देतो. यमधर्म जो आहे तो दूतांना आज्ञा करतो, ह्याने जी पाप केलेला आहे त्या पापाची शिक्षा म्हणून ह्यांना कुंभीपाकी नरकामध्ये नेऊन घाला. असे प्रेतनाथाचे भाषण ऐकताच प्राणी भयभीत होतो. असं ऐकल्याबरोबर तो जीव जो असतो, गेलेला पापी जीव, तो भयभीत होतो. त्यास ऋषी काय सांगतात तेही ऐका. असा भयभीत झालेला, दीनवदन झालेला बघून ऋषी काय सांगतात, अरे मूर्खा. ऋषी म्हणतात त्याला, त्या जीवाला, अरे मूर्खा, दुराचारा, मूर्खा, दुराचारा. कुसुमताई म्यूट करा, कुसुमताई म्यूट करा. दुराचारा, मूर्खा, तुला नरदेह प्राप्त होऊन, तुला नरदेह प्राप्त झालेला होता. नरदेह प्राप्त होऊन सुद्धा शिष्णोद्धाराने आयुष्याचे मात्रे केलेस. शिष्णोद्धाराने म्हणजे वासनेने, वासना तृप्ती तुझी झाली नाही, त्याच्या तू आहारी गेलास आणि इतकं सुंदर तुला आयुष्य मिळालेलं होतं, त्या आयुष्याचं मात्र करून टाकलंस. तू हरिभजन, यज्ञ, दान, नामस्मरण काही सुद्धा केलेलं नाहीस. ऋषी त्याला म्हणू लागलेले आहेत, ह्याच्यातलं एक तरी करायला पाहिजे होतंस. इतकं सुंदर आयुष्य मिळालं होतं, त्याच्यामध्ये काहीच न करता तू काहीच त्या आयुष्यामध्ये केलेलं नाहीस. हरिभजन केलं नाहीस, यज्ञ केला नाहीस, दान धर्म किंवा नामस्मरण फुकटचं ते सुद्धा तू केलेलं नाहीस. काहीच केले नसून आता हे पतन कसे भोगशील. अरे तू का काही केलं नाहीस आणि आता तुला हे दुःख एवढं कसं भोगशील. आता दीनवदन करून दीनवाणी तू बघत आहेस, पण इथं काहीच उपयोग नाही. ज्यावेळेस तुला करता येत होतं त्यावेळेस तू काहीच केलं नाहीस. का केलं नाहीस? पहिल्याने तुम्ही या
दारुण यमपुरीची व्यवस्था जाणत नाही. तुमचं कसं आहे, पापी जीवाचं ऋषी सांगू लागलेले आहेत. तुम्ही यमपुरीची जी जाचणी आहे ती तुम्ही आधी जाणत नाहीत. तुम्हाला पुढे परिणाम काय होईल याचा तुम्ही विचार करत नाहीत. जेव्हा तो जीव जी होता तो वदन होऊन भयभीत होऊन थरथरा कापू लागला, तेव्हा ऋषींना दया येऊ लागलेली, पण तिथं उपयोगच नाही दया येऊन. जसं एखाद्यानं फार मोठा गुन्हा केला आणि फाशीची शिक्षा झाली. आता फाशीची शिक्षा झाल्यावर पुन्हा त्याला फाशी देण्यासाठी ज्यांची नेमणूक केली, ह्यांना फाशी द्या म्हणून, त्यांना दया येऊ लागली त्याची. फाशी देऊ नाही वाटू लागलं तरीसुद्धा त्यांना फाशी द्यावाच लागते, वरची ऑर्डर असती. म्हणून त्यावेळेस फाशी द्या नेताना ते काय म्हणतात, का तुम्ही असा गुन्हा केला रे, तुला आधी कळालं नाही का? असा गुन्हा करताना तुला थोडासुद्धा कसा विचार आला नाही? आता काय उपयोग आहे? आता तुला फाशी दिलेली आहे, शिक्षा झालेली आहे, आणि आता ती शिक्षा भोगण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही. तसेच इथं जी ऋषी आहेत ती ऋषीसुद्धा तसेच म्हणू लागलेले आहेत त्या पापी जीवाला. एवढा सुंदर असा नरदेह प्राप्त होऊन सुद्धा तू हरिभजन केलं नाहीस, यज्ञ, दान, नामस्मरण काहीच केलं नाहीस, आणि आताही पतन कसं भोगशील? कुसुमताई म्यूट करा. ओम नमः शिवाय. कुसुमताई म्यूट करा. नरदेह प्राप्त होऊन सुद्धा शिष्ण उद्धाराने आयुष्याचे मात्रे केलेस. वासनेच्या आहारी जाऊन इतकं सुंदर आयुष्य मिळालेलं त्याचं सुद्धा तू काय केलंस? मात्र करून टाकलंस. हे पहिल्याने तुम्ही या दारुण यमपुरीची व्यवस्था जाणत नाही, व ते शास्त्रही संत सांगतात. वेदशास्त्रसुद्धा गर्जना करून सांगतात, पण तुम्ही ऐकत नाहीत. घमेंडी लोक जे वासनेच्या आहारी गेलेले आहेत, देवाला सुद्धा मानत नाहीत, ते देवच नाही म्हणतात असे. आणि आता त्याचा भोग तुला भोगावाच लागेल, ती भोगल्याशिवाय पर्याय नाही. वेदशास्त्र आणि संत सांगतात ते उन्मत्तपणे मानित नाहीत. मद असतो तुम्हाला, उन्मत्त झालेले असतात तुम्ही, आणि त्याच्यामुळं तुम्ही वेदशास्त्राचं मत मानत नाही. किंवा साधू संत सांगतात, साधू संत सारखे सांगायलेले असतात बघा, सगळ्यांना जाग करतात. साधू संत सांगतात तरीसुद्धा का ऐकिलं नाहीस? उन्मत्तपणे तुम्ही मानत नाहीत. त्यावेळेस तुम्हाला घमेंड असते, उन्मत्तपणा असतो तुमच्या अंगामध्ये, आणि त्यामुळं तुम्ही मानत नाहीत. आता मात्र ह्याचा भोग घेतल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. असा तू काय करणार? आता तुला तो काय करणार आणि आम्हीही काय करणार? तुलाही आता भोग भोगावाच लागेल, आणि आम्हालासुद्धा त्याच्यापुढे काहीच विलाज नाही. किती शास्त्र सांगतं, साधू संत किती सांगतात, परोपकारी साधू संत, मज निरंतर जागविती असे संत आहेत. एकदा रामदास स्वामी आणि तुकाराम महाराज समकालीन संत आहेत, एकाच काळातले दोन्ही संत आहेत. तेव्हा वाईट जी लोक वागतात ते बघून, जसं माता पित्याला आपल्या मुलाची काळजी असते, तेवढी काळजी संतांना सगळ्यांची असते.
मग एक वेळेस रामदास स्वामींनी आपल्या शिष्याला सांगितलं, चला म्हणले मला देहूला जायचे, तुकाराम महाराजांना भेटायचे. आणि तिथं गेले. आळंदीला जायचे म्हणजे तुकाराम महाराजांना भेटायला तिकडून तुकाराम महाराज येणार आहेत आणि मला इकडून जायचं आहे आळंदीला. मग तुकाराम महाराज इकडून आले, तिकडून रामदास स्वामी आले आणि ह्या नदीला इंद्रायणीला पाणी आलेलं होतं, पूर आलेला होता. तिकडूनही शिष्याचा समुदाय होता रामदास स्वामी बरोबर आणि इकडूनही भजनी मंडळ होतं तुकाराम महाराजाबरोबर. दोन्ही तीरावर दोन संत. आणि इकडून रामदास स्वामींनी दगड फेकला, ती इंद्रायणीत बुडून गेला. आणि इकडून तुकाराम महाराजांनी बोंब मारली, मोठ्यानं बोंबलले आणि चला म्हणले परत. जेव्हा रामदास स्वामी परत निघाले तेव्हा शिष्य म्हणू लागले, स्वामीजी तुम्ही भेटायचं तर म्हणलात आणि भेटलाही नाहीत आणि परत निघालात. तेव्हा रामदास स्वामी म्हणू लागले, भेट झाली म्हणले माझी. तुकाराम महाराजांचे सुद्धा भजनी मंडळ जे बरोबर होतं तेही तसेच म्हणू लागले, भेटायचं म्हणलात आणि तुम्ही भेटलाच नाहीत रामदास स्वामींना. तेव्हा तुकाराम महाराजांनीही सांगितलं, भेट झाली. तेव्हा कसं काय भेट झाली आम्हाला सांगा. रामदास स्वामीचे शिष्य म्हणू लागले, कशी भेट झाली ते आम्हाला सांगा. तेव्हा रामदास स्वामी म्हणाले, मी इकडून जे दगड फेकला तुमच्या सगळ्यांच्या समोर, तो दगड बुडून गेला. म्हणून मी तुकाराम महाराजांना ही सांगायला आलो होतो की जग बुडतंय, ह्याला कसं करावं, आता काहीतरी उपाय करावा लागेल. समाज सन्मार्गाला लागत नाही. किती जरी प्रयत्न केला तरीसुद्धा बुडायलेले जगत ही देखवेना डोळा, बुडते हे जन देखवेना डोळा, येतो कळवळा म्हणून या. कळवळा यायला ह्यांचा ही बुडायलेत म्हणून. तेव्हा तिकडून तुकाराम महाराज बोंबलले. तेव्हा तुकाराम महाराजांच्या बोंबलण्याचा अर्थ जो आहे तो ते म्हणू लागले, मी सारखं दिवस रात्र बोंब मारून सांगतो आहे, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसुनी. देव घ्या म्हणून मी दारोदार हिंडतो, पण देव घ्यायला कोणीच तयार नाही. फुकट घर पुसून आयता आलेला आहे, घर पुसत आला आयता आला. परमार्थ करायला काहीच लागत नाही, पैसा धन काहीसुद्धा लागत नाही आणि घरच्या घरीसुद्धा करता येतो, त्याला कुठं जाण्याचीही गरज नाही. अशा प्रकारे साधू संत आपली काळजी करतात. म्हणून साधू संत उपकारी असतात आणि अशा साधू संताचं सुद्धा तू ऐकलं नाहीस, उलट त्यांची निंदा करतात हे लोक आणि म्हणून पुन्हा असे दुःख भोगतात. पहिल्यानेच तुम्ही दारुण यमपुरीची व्यवस्था जाणत नव्हतास, तो तुला माहीत नव्हतंही म्हणून तू असा वागलास. आता इथली शिक्षा भोग. आता तू काय करणार, तू दुष्ट कर्म केलेस म्हणून यमपुरीने तुला ही शिक्षा दिली. तुझ्याच कर्माची शिक्षा यमधर्मानं तुला दिली. धर्मराजाने राजाचे भाषण ऐकून दूत पातकी यास सांगतात की तुला वक्र कुंभिपाकी घालावे. त्या पातक्याला वक्र कुंभिपाकी म्हणजे घाणीतल्या घाण कुंभिपाकी नरकामध्ये निहून घाला. एक सुद्धा पुण्य ह्याच्या गाठीला नाही. पुण्याच्या गाठी माराव्या म्हणतो. एक सुद्धा पुण्य ह्याच्या जवळ नाही, कोणतंच सत्कर्म केलेलं नाही म्हणून ह्याला वक्र नरकात, वाईटातल्या वाईट अशा नरकामध्ये निहून घालावे अशी राजाज्ञा झाली आहे. आम्हाला आज्ञा झालेली आहे धर्मराजाची, वक्र नरकात ह्याला निहून घाला म्हणून. असे बोलून तो घोर कृतांत त्यास नाना प्रकारची अद्भुत पीडा करतात. ते कृतांत दूत घोर असे
विद्रूप असे काळे असे भीतीदायक असे ते दूत जे असतात ती अतिशय त्रास देतात, पीडा करतात. यमधर्माची आज्ञा प्रमाण असल्यामुळे ते दूत प्रथम त्यास दंडाने तांडण करतात. यमदूतानं सांगितलेले काय काय करायचं ती. आधी हातामध्ये दंड घेतला आणि दंडाने त्याला मारतात. तेणे करून प्राण्यास पूर्ण क्लेश होतात, अतिशय क्लेश होतात, त्याला अतिशय दुःख होतं त्या पापी जीवाला. पण तेथे कोणीही सोडविणारं नाही, कुणीच सोडवायला येत नाही. काहीतरी जीवाला सोडवणूक करा आपण म्हणतो. कुणाचा जीव जाईना गेला ना असं सुद्धा, तर दान धर्म करतात त्याचा हात बुडवून, ह्याचा लवकर जीव जावा म्हणून. का तर त्यानं जन्मभर काय दान धर्म केलं नाही, आता तरी सोडवणूक म्हणून. आणि जे कर्म करतो ते सोडवणूक, परमार्थ केला तेच सोडवणूक असते. प्रपंचासाठी केलेलं कर्म सोडवणूक होत नाही, सोडणार नाही. सत्य सुकृताचा काहीतरी ओलावा असल्याखेरीज अंतकाळी जीवाला कोणीच सोडविणार नाही. आपल्याच सुकृताचा काहीतरी ओलावा पाहिजे, तर तिथं उसंत मिळते, थोडी तरी शांतता मिळते. इथं जे कर्म करतो, कर्म करत असताना बेधुंद होऊन कर्म करतो, फक्त धन जमवायचं, पैसा जमवायचा. हा धन पैसा जमवला आपण, आणि हे जमवत असताना काय केलं, पाप केलं. पैसा जमवला, त्याला वारसदार आहे. आपण मेलो, ती धन पैसा जी जमवला होता ती आपल्या वारसदारांनी घेतला पुढच्या. परंतु ते कमवताना जे कर्म केलं ते कर्म मात्र ते घेत नाहीत. ते कर्म घेऊन आपण जातो आणि त्या कर्माचा भोगच आपण दुःख भोगतो, क्लेश भोगतो. जो पापी जीव आहे ते इथं भरपूर कमवलंय, थोडं नाही, आयुष्यभर नुसतं कमवतच सुटला. तिसऱ्या चौथ्या पिढीला पुरल एवढं कमवलं, पण घेऊन जाण्यासाठी काहीच कमवलेलं नाही, बरोबर नेण्यासाठी काहीच केलं नाही. मग इथं सगळं हिसकाटून घेतलं ह्यांनी. कसं आहे बघा, मधमाशीसारखं जीवन सांगितलं शास्त्रानं. मधमाशी काय करते, किती फिरते, ते सगळ्या फुलावर जाते, मध गोळा करते आणि मध गोळा करून आणून त्या महोळामध्ये, महोळ असतं त्याच्यामध्ये साठवते. त्या माश्या जे असतात ते फिरून फिरून मध गोळा करतात, त्याच्यात साठवतात आणि शेवटी कुणीतरी टेंबा घेऊन येतं, सगळ्या माश्या जाळून टाकतं आणि मध घेऊन जातं. तशीच गत आहे. जन्मभर आपण कमावतो कमावतो कमावतो, मेहनत करतो, जे जे काही करतो ते ज्यांच्यासाठी करतो तेच शेवटी अग्नी देतात बघा. तेच शेवटी अग्नी देतात, जाळतात आणि सगळं हिसकाटून घेतात. बरोबर काय येतं, काहीच नाही. असंच आहे. म्हणून दूत सांगतात ते करून प्राण्याला पूर्ण क्लेश होतात. इथं कर्म केलेलं, इथं कमावलेलं बरोबर येत नाही. मग बरोबर न्यायचं इथं कमावलेलं तर कसं न्यावं, नेता सुद्धा येतं बरोबर कमावलेलं. इथं जो पैसा कमावला, धन कमावलं आणि दान धर्म जर केला तर ते तिथं मिळतं. ते कसं, आपला मुलगा आहे बघा परदेशामध्ये शिकायला ठेवला, परदेशामध्ये मुलगा, आणि आपण इथं आहोत आणि आपल्याला आता त्याला पैसे पाठवायचेत, त्याला तिथं पैसे लागणार आहेत, पाठवायचे. तर आपण काय करतो, पैसे पाठवतो आणि इथलं चलन तिथं चलत नाही, तिथलं चलन वेगळंच असतं. मग ते बँकेमध्ये सीमेवर त्या चलनामध्ये रूपांतरित होतं आणि त्याला तिथं पैसे मिळतात. तसंच आहे, दान धर्म जी केला ती इथले जे पैसे ते आपल्याला पाठवल्यासारखेच आहेत, पुढे रूपांतरित होऊन
तिथं आपल्याला त्याचं फळ प्राप्त होतं. आपल्यापाशी जो धन पैसा काही आहे ती त्याच्यातला काही अंशानं दानधर्म जर केला तर तिथं मिळतं. इथं जे करू ते तिथं मिळतं. कर्णाचा दृष्टांत आपण बघितला. कर्णानं सोनं दान केलं होतं, अन्नदान केलं नव्हतं, तर तिथं त्याला सोनंच मिळू लागलं, अन्न नाही. जेवढं पाहिजे तेवढं सोनं मिळू लागलं, परंतु अन्न खायला नव्हतं. तर त्याने करून प्राण्यास पूर्ण क्लेश होतात, पण ते कोणी सोडविणारा नाही, कुणीच सोडवणारा नाही. सत्य सुकृताचा काहीतरी ओलावा असल्याखेरीज अंतकाळी जीवाला कोणीच सोडविणार नाही. यासाठी मरण दूर आहे तोच धर्माचा ठेवा जोडावा. मरण जवळ आल्यानंतर पुन्हा धर्माचा ठेवा करील, पुन्हा पुण्य करील असं म्हणू नये. मरण दूर आहे तोपर्यंतच धर्माचा ठेवा जोडावा, धर्म जोडावा, सत्कर्म करावा. बरेच लोक म्हणतात म्हातारपणी देवदेव करू, आता कशाला. बऱ्याच लोकांचं तसंच मत आहे. पुन्हा म्हातारपणी काय करावं, आतापासून देवदेव करून. जेव्हा ऐकू येत नाही तेव्हा ऐकायला जावं, जेव्हा चालता येत नाही तेव्हा वारीला जावं, असं बऱ्याच लोकांचं मत असतं. परंतु तसं इथं काय म्हणू लागलेले आहेत, मरण दूर आहे तोवरच धर्माचा ठेवा जोडावा. एक पापी होता जीव, आणि हा पापी जीव जो होता तो यमपुरीला गेला. जन्मामध्ये त्यानं काही पुण्य जास्त केलेलं नाही, परंतु त्याच्याकडे एक गाय होती. तो गाईला रोज सांभाळायचा आणि सकाळचा पहिला नैवेद्य रोज गाईला होता. यज्ञ सांगितले बघा 3 रोज करण्यासाठी. मोठे यज्ञ ज्यांना करणं होत नाही, धन खर्च करून ज्यांना यज्ञ करणं होत नाही त्यांच्यासाठी रोजचे सूक्ष्म यज्ञ सांगितलेले आहेत. सूक्ष्म यज्ञ कोणते तर रोज गाईला घास पहिला नैवेद्य, ही एक यज्ञ. कावळ्याला घास 12च्या नंतर ही दुसरा यज्ञ. आणि अतिथीला भोजन, काही का होईना, चॉकलेट, भोजन, चहा, काही जी आपल्याला घडल ती, हे 3 यज्ञ नित्य यज्ञ करायचेत. आणि बरेच लोक हे नियमसुद्धा करतात. तर एक मनुष्य होता आणि त्यानं गाय सांभाळलेली होती आणि तो रोज गाईला नैवेद्य द्यायचा सकाळी एक. जेव्हा तो यमपुरीला गेला, त्याच्या पापापुण्याची झडती तिथं परीक्षा झाली. सगळं यानं काय पाप केलं, काय पुण्य केलं, सगळी परीक्षा तिथं झाली. तेव्हा तिथं सगळ्या ऋषींनी सांगितलेलं ह्यानं काही पुण्य केलेलं नाही. परंतु त्याला जेव्हा नरकामध्ये निहू लागले घालायला, तेव्हा त्या वारं सुटलं आणि वाऱ्यामुळं ते जी दूत होते त्यांना पुढचं काही दिसेना, बारीक 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 चिपट्या त्यांच्या डोळ्यासमोर येऊ लागल्या, पायात अडकू लागल्या, निवद बारीक. त्यावेळेस असं का होईल ही विचारलं. पुन्हा धर्मराजाला विचारलेलं आहे, ही जी छोटे छोटे निवद आहेत ते आम्हाला ह्याला यमपुरीकडं, ह्या कुंभीपाकी नरकाकडं घेऊन जात असताना हे आम्हाला चलू देत नाहीत. आमच्या डोळ्यावर येऊन बसू लागलेले आहेत, आमच्या पायात अडकू लागलेले आहेत. त्यावेळेस त्याचं पुण्य, तेवढंच पुण्य त्याला नरकाकडं जाऊ दिलेलं नाही. ते आडवं येऊ लागले निवद, देवी त्या गाईला खाऊ घातलेले. दुसरं कोणतं पुण्य नव्हतं, पण ते पुण्य त्याच्याकडं होतं. यमराजानं शिक्षा कमी केली, त्याचं पुण्य तिकडं तुम्हाला घेऊन जाऊ देत नाही. म्हणून जे करू ते तिथं मिळतं. म्हणून मरण दूर आहे तोपर्यंत, मरण माहीत नाही आपल्याला, आणि म्हातारपण आपल्याला येणार आहे का ती सुद्धा माहीत नाही. म्हणून मरण दूर आहे तोपर्यंतच जीवाणी काही ना काही धर्माचा ठेवा जोडावा, धर्म करावा. कोणता ना कोणता शास्त्रानं धर्म सांगितलेले आहेत बरेच,
कोणता तरी धर्म करावा. ते प्राणी दीनवदनाने हा हा करतात व ती त्याची जाचणी संतांनी पाहिली असता कृपाळू होऊन बोलतात. हा करतात, रडतात ते प्राणी जे असतात ते. त्यावेळेस साधू संत दयाळू असतात. त्यांनी जेव्हा बघतात तेव्हा त्यांना दया येते. ते कृपाळू असल्यामुळं तेव्हा त्यांना म्हणतात, अरे का रे दुष्कृत्य केलेस, का दुष्कृत्य केलेस? करताना तुला बरं वाटलं, पण आता बघ कसला भोग आहे तुला. वेद शास्त्र पुराणी सांगतात ते अमान्य केलेस. वेदाला मानलं नाहीस, शास्त्र कधी बघितलं नाहीस उघडून, कधी पुराण कुणाकडून ऐकलं नाहीस. आणि हे जे सगळे वेदशास्त्र पुराणं सांगतात ते अमान्य केलेस. तुला हे कोणतंच मान्य नव्हतं आणि आता ही यातना घन असून अनिवार्य पतन भोगतोस. त्याच्यामुळंच त्या कारणास्तवच तू जी केलेलं आहेस ते हे अनिवार्य भोग भोगतोस. अनिवार्य म्हणजे फार खूप मोठे दुःख. पतन, खोल खाली जाणं म्हणजे पतन. उंच शिखरावर जाऊन खाली पडणं म्हणजे पतन झालं. भोगतोस. कर्म करता न भिशी कोणा, झडती देता केविलवाणा. कर्म करताना कुणाचीच तुला भीती वाटली नाही. आता मात्र केविलवाणा झालास. कर्म करिता न भिसी कोणा, झडती देता केविलवाणा. याचा प्रथम विचार करावयाचा नाही की. का केला नाहीस विचार? प्रथमच ह्याचा विचार तू करायला पाहिजे होतास. यमयातना अनिवार्य आहे. तो यमदूत येऊन त्यास कुंभीपाकी नेऊन घालतात. विषय सुख इथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड. यमदंड साधा नाही, खूप अवघड आहे. कुंभीपाकी नेऊन घालतात नरकाच्या कुंडामध्ये, पोवाच्या नदीमध्ये. तिथं कृमी कीटक दुर्गंधी त्याच्यामध्ये बुडवतात. तिथं जीवही जात नाही. तिथं आत्महत्याही करता येत नाही. इतकी सांगतात. नासिकेत रोमांचित झाला. हे सांगताना नासिकेताला सुद्धा वाईट वाटलं आणि म्हणाला की त्या घोर यातना भोगताना मुळीच वसंत नाही. एवढं क्रूर आहे ती, एवढी शिक्षा देतात आणि ह्या यातना भोगताना त्यांना थोडीसुद्धा दया येत नाही. मुळीच वसंत नाही. तसाच दुसरा महारोरो देखिला. दुसरा जो नरककुंड देखलेला आहे तो महारोरो नरक. तिथे प्राण्यास कल्पांतीही उसंत मिळावयाची नाही. तो तर महारोरो एवढा अवघड आहे, एवढा कठीण आहे की 1 मिनिटसुद्धा तिथं त्याला झोपू देत नाहीत, बसू देत नाहीत, श्वास घेऊ देत नाहीत, इतका त्रास देतात. गोहत्या, स्त्रीहत्या आणि गर्भपात हे करीतात. त्यांना निर्णय मी पाहिला. ही महारोरो नरक कुणाला प्राप्त होतो? तर जे गोहत्या करतात, स्त्रीहत्या करतात, गर्भपात करतात. गर्भपातसुद्धा फार मोठं पाप सांगितलेलं आहे. गर्भपात जे करतात त्यांना निर्णय मी पाहिला. मी प्रत्यक्ष बघितलेला आहे. त्यांना ह्या महारोरो नरकामध्ये घातलेलं. तो असा यमदूत त्यांचा घाणा गाळतात. ऊस कसा घाण्यामध्ये घालतात आणि पिळून काढतात, तसं त्यांचं शरीर यमदूत घाण्यामध्ये घालतात आणि पिळून काढतात. तरीसुद्धा मरण येत नाही.
म्हणजे त्याच्यातून सुटका होत नाही. मरण येणं म्हणजे सुटका होणं. खूप त्रास जर होईल आपल्याला एखाद्या आजाराचा, तर आपण काय म्हणतो, कधी ह्याच्यातून सुटका होती की, म्हणजे त्याच्यातून कधी बाजूला होतो की. तसं तिथं बाजूला होता येत नाही. तिथं त्याच्यातून मुक्तता नाही, ते भोगावंच लागतं. जसं ऊस घाण्यामध्ये घालतात तसा त्याचा देह घाण्यामध्ये घालतात, घाणा गाळतात. त्या दारुण यातना सांगवत नाहीत. मला सांगावंसुद्धा वाटत नाही. ह्या दारुण यातना तिथल्या मी ज्या बघितल्या आहेत त्या, असा नचिकेत सांगत आहे. ज्याने आपला श्री गुरुस्वामी वधला, महारौरव नरक आणखीन कुणाला प्राप्त होतो, तर ज्याने सद्गुरूचा खून केला, मारलं, किंवा आपले मालक, ज्या मालकानं सांभाळलं बरेच वर्ष नौकर म्हणून, आणि त्यांचा खून केला धनासाठी, पैशासाठी, कशासाठी का होईना, ज्यांनी आपला श्री गुरुस्वामी वधिला. तसंच जो विश्वासघातकी, ज्याने विश्वासघात केला, विश्वासघात करून पैसा घेणं, विश्वासघात करून कुणाची शेती घेणं, विश्वासघात केला, आपल्यावर विश्वास टाकलेला होता आणि त्याचा फायदा घेऊन त्याचा विश्वासघात करून त्याचं धनहरण केलं. सदा अधर्मी, त्याला धर्मच माहीत नाही, अधर्मी, सदा अधर्मी वागणारा आणि अधर्मांचे वृद्धाचे बालक वधणारा. दुसरं एक पाप सांगितलं इथं, कोणतं तर वृद्ध मनुष्य एक, आणि त्याला एकुलता एक मुलगा आहे, आणि त्याच्या मुलाला मारून टाकणारा धनासाठी, पैशासाठी. एकच वारसदार आहे त्याला मारल्यानंतर त्याचं सगळं आपल्यालाच प्राप्त होईल. म्हणून वृद्धाचे बालक वधणारा, म्हातारं झाले ते आणि त्याच्या मुलाला मारून टाकणारा हा जो पापी, ह्याला सुद्धा महारौरव नरकात घालतात. अशा चांडाळास आणताना मी पाहिले. अशा पाप्याला, अशा चांडाळाला यमदूत घेऊन येताना मी पाहिलेले आहे. त्यांच्या हातापायास आणि गळ्यास दृढ शंखळा घालून त्यास निकट मारा करीत, त्याच्या गळ्यामध्ये हातापायाला साखळदंडानं बांधलेलं असतं. लोखंडाचे साखळदंड जसे असतात तसे बांधलेलं असतं, आणि बांधून त्याला तिथं शृंखळा घालून त्यास निकट मार करीत यमधर्मासमोर जेव्हा आणतात, मारीत आणतात त्यांना यमधर्मासमोर, तेव्हा ऋषींनी त्यांना कर्माकर्म विचारला. यमधर्मासमोर अशा पाप्याला आणलं तेव्हा ऋषी त्याला विचारतात, कर्माकर्म काय काय केलंस तू? यावेळी तप्त काचरसा सारखा शोभायमान तेजोराशी तो चित्रगुप्त, तप्त काचरसासारखा म्हणजे तापलेला काचरस जसा ओळत असतो काचरस, तसा तितका गरम झालेला, तितका क्रोधित झालेला चित्रगुप्त शोभत आहे तिथं. तो वही काढून त्याची कर्मे सांगू लागला. इथून नेतानाच अशा पाप्याला तसं नेतात, साखळदंड बांधून नेतात. जेव्हा जीव जातो तेव्हा त्याला बांधलेलं असतं. जीव गेल्यानंतर त्याला कळतं, गरुड पुराणात सांगितलेलं आहे बघा, त्याला सगळं कळतं म्हणा. इथलं ही रडायलेले ही माझे आहेत, ही त्याला सगळं कळतं. पण आपण देहाच्या बाहेर आलो ही त्याला भान नसतं. त्याला कळतं आपल्याला बांधलेलं आहे, कुणीतरी साखळदंडानं बांधलेलं आहे. त्यावेळी जे लोक आपले रडायलेले आहेत तिथं तो जीव जातो, त्याच्या हातात हात द्यायला बघतो, परंतु त्याला ध्येयच नसतो हवा रूपानं, आणि त्याला वाटतं मी
ह्याला हातात हात दिलो, गप बस म्हणायलो, रडू नको म्हणायलो, तर हिला ऐकू कसं येईना. जसं स्वप्नामध्ये कसं वाटतं आपल्याला, एखाद्या अडचणीत आपण सापडलो आणि स्वप्नामध्ये मोठमोठ्यानं हाका मारू लागलो, तरीसुद्धा कुणाला कसं ऐकू येईना वाटतं बघा तिथं स्वप्नामध्ये. तसंच हा जो जीव जेव्हा जातो, तेव्हा जोपर्यंत प्रेत आहे तोपर्यंत तो जीव तिथंच असतो. प्रेताचा अंत्यसंस्कार होईपर्यंत तो तिथेच घुटमळत असतो. यमराज त्याला तोपर्यंत घेऊन जात नाही, पण बांधलेला असतो. थोडा वेळ सोडतो, पुन्हा त्याला ओढून घेतो. आणि हा जीव, त्याला ओळखसुद्धा असते आपल्या आप्ताची, हे माझे आहेत ह्याला कळतंसुद्धा त्याला. आणि हे रडत आहेत, ती जे प्रेत आहे त्या प्रेताच्या सुद्धा जवळपास तो मध्ये जाण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याला कुठंच काही करता येत नाही. आणि तिथूनच त्याला मारीत साकदंडानं नेतात. काढून त्याची कर्मे सांगू लागला. आणि तिथं नेल्यानंतर चित्रगुप्तानं सगळंच लिहिलेलं आहे, रेकॉर्डिंग केलेली. उजव्या खांद्यावर चित्र आणि डाव्या खांद्यावर गुप्त, दोघं बसलेले आहेत. आणि दोघंही दिवसाचे कर्म चित्र लिहितो, रात्रीचे कर्म गुप्त लिहितो. पाप पुण्य जेवढं केलं तेवढं. आणि त्याचा हिशोब चित्रगुप्त तो वही काढून त्याची कर्मे सांगू लागला. ह्याचे कर्म लिहिलेली जे वही होती ते काढून चित्रगुप्त कर्मे सांगू लागला. त्यांनी आगमी गमन केले. ह्यानं काय काय केलं आणि ह्याला कशामुळे हे दंड आम्ही देत आहोत तो सांगत आहे. याने अगम्य गमन केले. अगम्य गमन म्हणजे जिथं जाऊ नये तिथं हा गेला. कुठं कुठं जावं कुठं जाऊ नये शास्त्रानं सांगितलं. पायी तीर्थयात्रा कराव्या, मंदिराकडं जावं, भजनाला जावं, पायनं गमन करावं, परंतु कुठं जाऊ नये. तमाशाला गेला हा, गमन करू नये तिथं गेलं. मद्यपान करण्यासाठी ह्याचे पाय गेले, किंवा कुठं चोरी करण्यासाठी ह्याचे पाय गेले, कुणावर अत्याचार करण्यासाठी ह्यानं गमन केलं. अशा प्रकारे याने अगम्य गमन केलं. जिथं करू नये त्या ठिकाणी हा गेला, अगम्य गमन केलं. व न बोलावे ते अनृत्य बोलला, बोलू नये ते बोलला. मुख दिलं, तोंड दिलं म्हणून काहीही बोलू नये. जर आपण काहीही बोलत सुटलो तर पुन्हा वाणी मिळत नाही. वाणी मिळाली, त्याचा काही सदुपयोग केला तरच पुन्हा वाणी मिळते. दुसऱ्या प्राण्याला वाणी नाही. त्यांच्या गळ्यावर सुरी देतात तरीसुद्धा त्यांना सांगता येत नाही मला मारू नका म्हणून, किंवा हा मला मारायला आहे म्हणून. वाणीच नाही दिलेली. कितीही चाबकानं मारा बैलाला, तो कुणाला सांगू शकत नाही ह्यानी मला मारलं म्हणून. पाणी देऊ नका, चारा देऊ नका, काहीच नाही, कारण त्या वाणीचा वापर त्यानं नीट केलेला नाही. जेव्हा दिली होती तेव्हा, आणि दिली आणि वापर जर केला तर पुन्हा मिळते, नाही तर नाही. अशा प्रकारे हा 10वा अध्याय. उद्याचा दिवस आणखीन आहे. आपला वेळ झालेला आहे. राहिलेला विषय उद्या बघू.